जर आपण विचार केला तर सचिन पाटील अर्थातच बुवा या नावाने जे प्रसिद्ध आहेत आणि क्रिकेटचा फार वेळ आहे त्यांना आणि जुने जाणते क्रिकेटर आहेत. बरेच वर्ष क्रिकेटची तपश्चर्या क्रिकेटसाठी त्यांचं डेडिकेशन राहिलंय. पंचांचा ग्रीन सिग्नल जरूर आला. सो जरूर आपण सचिन पाटील की जे उंबरडे गावातून बिलॉंग करतात, सचिन पाटील उर्फ बुवा या नावाने खरं तर जे प्रसिद्ध आहेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा करतात त्यांना या मॅच साठी आपण देऊया. निखिल माई सज्ज सामना करेल. गोलंदाज सचिनचा. एक टफ फाईट मॅच असणार आहे आपल्या समोर. एक मोठी मेजवानी सचिन कोळी विरुद्ध निखिल माई. सुंदर डायव्हचा फटका. नो मॅन फील्ड मध्ये चेंडू पडतोय, जातोय वन बाउन्स, चौकार. डीजे चांगला फटका होता. 4 धावा मात्र पहिल्याच चेंडूवर जमा केल्यात निखिल माळीने. आयकॉन खेळाडू असेल या संघाचा शिवांशू एंटरप्राइजेसचा. सचिन कोळी मात्र थोडा प्रेशराइज झालाय. काहीतरी रणनीती आखावी लागेल जर हा मासा जाळ्यात गुंतवायचा असेल तर. नॉन स्ट्राईकला पाहाल तर संजय कांदळे संघाकडनं बिलॉंग करतो खेळाडू. दुसरा चेंडू सचिन कोळीचा. आता मात्र डिफेन्स केलाय. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली आहे. काहीच मिस अंडरस्टँडिंग झालं दोन फलंदाजांमध्ये, परंतु एक धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाची धाव संख्या 5 धावा. स्वतः जबाबदारी घेतोय सचिन कोळी. गोलंदाजीची स्वतः कॅप्टन. आता मात्र सामना करेल संजय. दरम्यान एकच धाव मिळेल. आता मात्र कमबॅक केलंय सचिनने. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका खाला होता, परंतु आता मात्र 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. संघाची धाव संख्या होते शिवांशू एंटरप्राइजेसची 6 धावा. लो फुलटच चेंडू परंतु काढलाय ऑफच्या दिशेने. उचलणार फेकणार. दरम्यान एकच धाव. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. कुठलाही मोठा फटका मारून देत नाही आहे फलंदाजाला सचिन. पॉवर प्लेचा मात्र फायदा घ्यावा लागेल फलंदाजाला. स्ट्राईकवर आता मात्र संजय. एखादा मोठा फटका याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटेल का या षटकामध्ये, पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं या ठिकाणी. चांगला चक्रव्यूह. पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी झेल ड्रॉप होते. नक्कीच ही झेल तुम्हाला महाग ठरू शकते. दरम्यान 2 धावा घेतल्यात. संघाची धाव संख्या 2 ने पुढे सरकते. संघाची धाव संख्या होती 9 धावा. जर ही कॅच पकडली असती तर नक्कीच परतावं लागलं असतं संजयला. कोणत्याही प्रकारचं दडपण नव्हतं या ठिकाणी क्षेत्ररक्षकावर, परंतु काही अंदाज मिळाला नाहीये. झेल मात्र सोडली आहे, जमिनीला दान झाली आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातला सचिनचा. सफलता मात्र अद्यापही नाहीये. आता मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र कोणतीही चुकी नाहीये. परततोय संजय जैसे थे.
नक्कीच चेंडूवर मात्र सचिनने यश प्राप्त केले. संजयची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे ओमकार. गावदेवी धोनपाडा संघटना विलंब करतो. आता मात्र सोयंशी एंटरप्राइजेस साठी किती मोठी खेळी उभी करतोय पाहूया. ओमकार, नक्कीच भरोसा असेल ओमकारवर. संघाची धावसंख्या होते 9 धावा. 1 गडी बाद 9 10. सुहांशू एंटरप्राइजेस. आता मात्र गोलंदाजी कोणावर असेल? जो गोलंदाजी धुरा सोपवली आहे सुजित वर. कांदळे संघाचा कांदळे संघातला खेळणारा हा खेळाडू आज रुद्रांश 11 प्रसन्न स्ट्रायकर्स. ओके, प्रसन्न स्ट्रायकर्सच्या संघासाठी काय करतोय? आता मात्र वीरेंद्र सेवाग स्टाईलने 6 धावा मिळतील का? नक्कीच पंच कळवत आहेत. हा एक षटकार आहे. डीजे वर आणि 3 विकेटच्या हॅट्रिक साठी कमलाकर म्हात्रे जे किंग मेकर ग्रुप ग्रामपंचायत उंबरडचे यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज या मॅच साठी लागलेला आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती 16 धावा. चांगली गोलंदाजी आहे, गती आहे, चांगला टप्पा देखील अचूक मारा करतोय सुजित. आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार आणि सामनाच करण्यासाठी सज्ज ओमकार भोईर. आता मात्र ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू. प्लेयर धावतोय चेंडूच्या दिशेने, मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. चौकार. निखिल माळीच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र ओमकार चालतोय. एक चौकार त्यांनी जमावलाय आपल्या संघासाठी. एक मोठा फटका. पुढचा चेंडू सुजितचा. सामना करेल पुन्हा एकदा ओमकार. आता मात्र हा पिच चेंडू. चेंडूला फटकावलाय ऑफच्या दिशेने. उचलणार, फेकणार. दरम्यान 2 धावा. संघाची धावा 2 पुढे सरकते. संघाची धावा होत्या 22 धावा. चांगलं शॉट सिलेक्शन होतं. धावा मात्र येत आहेत संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. मात्र वाईट चेंडू, खराब चेंडू. पंचांचे जमिनीच्या समांतर हात आणि हा चेंडू खराब आहे. मात्र अवांतर धाव मिळेल सुहांशू एंटरप्राइजेसला. संघाची धाव संख्या 23. चांगलं प्रसारण होतं या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून. पाहू शकता तुम्ही लाईव्ह.
षटकातील काही चेंडू शिल्लक. आता मात्र टोलवला लेगच्या दिशेने. पॉवर प्लेचा चांगलाच उपयोग करून घेतोय का. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकांनी. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी ओमकारच्या बॅट मधला निघालाय खणखणीत चौकार. पहिलं षटक मात्र संथ निघालं, परंतु आता मात्र आक्रमण चाललंय या षटकाच्या गोलंदाजावर. आता मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाच्या मागच्या बाजूला स्लीप मध्ये षटक संपलंय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 28, 28 धावा, 1 गडी बाद. तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन येतोय सचिन कोळी. आता मात्र सचिन कोळीचा सामना करेल ओमकार, ज्यांनी मागील षटकांमध्ये 2 चौकार मिळवले होते. आता मात्र किती धावा जमवतोय सचिन कोळी. एक अनुभवी खेळाडू, एक आयकॉन प्लेयर आपल्या असोसिएशनचा, आणि आयकॉन प्लेयर असेल प्रसन्न स्ट्रायकरचा. एक अनुभवी गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर सचिन कोळी सामना करेल ओमकार भोईर. आता मात्र वरच्या दिशेने टोळला चेंडू. चेंडू जातोय जमिनीला गुदगुल्या करत. मिस फील्ड होते या ठिकाणी, मात्र चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी. गुड बॅट फ्रॉम द चांगला फटका होता, चांगलं शॉट सिलेक्शन. 4 धावा मात्र मिळवल्यात आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या होती आहे 32 धावा. मागील षटकात देखील पहिल्या चेंडूवर चौकार खाला होता, त्यानंतर मात्र सचिन कोळीने कमबॅक केलं होतं. असंच घडतंय का या षटकामध्ये? पाहूया सचिन कोळी. आता मात्र हल्ला चढवलाय गॅप मधना. 6 धावांसाठी षटकार. संधी नक्कीच मिळते डीजेला. डीजे ऑपरेटर संघाची धावसंख्या 38 धावा. चांगला फटका ओमकारच्या बॅट मधना. निखिल माळी मात्र ऑब्झर्व करते खालून. चांगला खेळतोय ओमकार भोईर. सचिन कोळीवर मात्र हल्ला चढवलाय त्याने. तिसरा चेंडू सचिन कोळीचा. आता मात्र उजव्या एसपीच्या बाहेरचा चेंडू पंच दर्शवतात. हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव देईल, पॅनलाइज केलं जाईल गोलंदाजाला 1 धावेने. संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरकते. संघाची धाव संख्या 39 धावा. अद्यापही कोणत्याही प्रकारचं यश संपादन करू शकले नाहीयेत
एक विकेट फक्त गेलाय, त्यानंतर एकही विकेट प्राप्त नाही झालाय. आता पुन्हा एकदा शप्पल होऊन खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, कोणतीही चुकी नाही या ठिकाणी. तंबूच्या आश्रयाला पाठवलं जाते ओंकार. आता मात्र ओमकारची जागा भरून काढण्यासाठी आला आहे उझेर. या आपल्या UPL मधला एक महागडा खेळाडू ज्याच्यावर खर्च केले गेले 10,000 पॉइंट्स. आणि पाहूया आपल्या या किमतीवर ही किंमत किती मोलाची ठरवते उझेर हा सामना खेळताना. आणि एक सूचना आहे आयोजकांकडनं, तुमच्या प्रत्येकाच्या डगआउट मध्ये जे पाणी दिलंय त्याच्या बाटल्या भरून तुम्ही तयार ठेवा. आणि 3 ओव्हर झाल्यानंतर तुमचाच एक प्लेअर तिथे पाणी घेऊन येणार आहे. इकडनं आयोजकांकडनं पाणी सप्लाय होणार नाहीये. तुमचा तिथला मात्र डगआउट मधलं पाणी संपल्यानंतर इकडे कळवायचं, इकडनं तुम्हाला पाणी पुरवलं जाईल. आता मात्र कमबॅक केल्यानंतर लो फुटत चेंडू ढकलून काढलाय लेगच्या दिशेने. उजेरने सन्मान दिलाय चेंडूला. 2 धावा मात्र मिळतील या चेंडूवर. संघाची धाव संख्या 2 ने पुढे सरकते. संघाची धाव संख्या 41. पहा ओमकारने या ठिकाणी 3 चौकार आणि 1 षटकाराच्या स्वरूपात 7 बॉल आणि 21 धावा जमवल्यात. चेंडू शेवट 2 चेंडू असणार आहेत या षटकातले. आब्रारकडनं इकडनं आम्हाला सूचना मिळाली आहे की जर उजेरने 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले तर एका चेंडूला 500 रुपये भेटणार. 1 षटकाराला 500, 2 षटकाराला 500 रुपये. आणि चेंडू गेलाय सीमा पार 6 धावांसाठी. धावांसाठी विराट कोहली स्टाईलने हा जातोय षटकार. संघाला मिळवून देत आहेत. एक 6 धावांनी सरकवते पुढे संघ. संघाची धाव संख्या होती आहे 47 धावा. 500ची नोट मात्र इथं तयार आहे. या चेंडूवर जर षटकार आलास. आता मात्र डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय चेंडूला. मिसफिल्ड होते या ठिकाणी. 2 धावा मात्र मिळतील. संघाची धाव संख्या 2 ने पुढे. संघाची धाव संख्या 49 धावा. कुठल्याही लालचीला बळी नाही पडला. जर नक्कीच या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्याची कॅच उडली असती किंवा दांडी गुल झाली असती. चांगला खेळाडू तिने खेळतोय. आपण महाग पॉइंटने विकलो गेलोय या UPL मध्ये. का विकलो गेलोय, कशासाठी विकलो गेलोय? एक संयमी खेळ खेळताना उजेर. हॅलो गोलंदाजी मार्कवर आता कोणावर जबाबदारी टाकली गोलंदाजीची. हॅलो 49 धावा खरं तर स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये ज्या अर्थी उजेडचा आपण विचार केला तर 10,000 पॉइंटची बोली. आणि माझ्यावर सर्वाधिक पॉइंट्स का खर्च केले या लीग मध्ये. आणि आले त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दाखवलं विराट कोहली स्टाईल मध्ये. खरं तर षटकार ठोकला. 49 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला असेल निखिल माली
ज्यावरती फक्त या टीमचा तो आयकॉन खेळाडू नाहीये तर उंबर्डे विभागातील हा आयकॉन खेळाडू आहे. ऑफस्टिकच्या बराच दूर होता. त्यानंतर पंचांचा इशारा या ठिकाणी हनुमानजी नाईक सरांचा. इट्स अ नो बॉल. 22 खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला. फ्रीडची संधी हेलिकॉप्टर या ठिकाणी घुमावलाय आणि निखिल मालीला ही संधी फार मोठी संधी आहे. आणि पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. हा चेंडूवर जबरदस्त फटका. फ्लिक ऑफ द रिस. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. षटकार. पारिसाच्या संपर्कात लोखंड जरी आलं तरी तो सोनं होतो. ज्या अर्थी अनेक खेळाडू निखिल मालीच्या ज्या संपर्कात आले त्या चांगली बॅटिंग करतायत. असोसिएशनसाठी संघटनेसाठी गावातील टीमसाठी खेळत असताना एवढंसं योगदान त्यांचं आलं नाहीये. मग आपण जर ओपनिंगसाठी विचार केला तर संजयचा जर आपण विचार केला कांदलेचा खेळाडू असेल. ओमकारचा आपण विचार केला तर ओमकारने जबरदस्त बॅटिंग दाखवल्या. 7 चेंडूमध्ये 21 रन्स त्याच्या बॅट मधून आल्यात. परंतु सध्याच्या घडीला डोकेदुखी आहे निखिल माली. अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू आला डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. रन्स आल्या 2 आणि धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर आपण पाहतोय 59 धावा. खरं तर सर्वाधिक रन्स या मॅच मध्ये कदाचित पाहायला मिळतील. परंतु ज्या अर्थी वारा सुटलाय आणि वाऱ्याची साथ या ठिकाणी फलंदाजांसाठी आहे. परंतु पण निखिल मालच्या सोबत आता उजेडला आपण पाहतोय आणि तो देखील तितकीच चांगली बॅटिंग करतोय. या ठिकाणी विकेट करायचा होता. शरीराच्या दिशेने येणारा ते सर्रार चेंडू आणि ऑन साइडला धमाका दाखवायचा होता निखिल मालीला. आणि या जर आपण इनिंगचा विचार केला तर पहिला डॉट बॉल पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. धावसंख्या 59 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. निखिल मालीच्या अगेन्स्ट गोलंदाज रुपेश कोपरोली. फटका चांगला इनसाइड आउटचा. क्षेत्ररक्षक पकडला जेल. असं आपण म्हणूया की धावांची गती मंदावली. खूप चांगला कमबॅक या ठिकाणी करतायत रुपेश. लोबो फुल टॉस आहे समोरच्या दिशेला. 1 टप्पा 2 टप्पा चेंडू फील करायचा होता. 100 खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू झालाय सीमा पार. चौकार. खरं तर अग्री कोहली समाज म्हटलं की मग होळीचा सण आणि लवकरच हा उत्सव येतो.
अक्षय म्हात्रे यांनी जर बोल्ड विकेट जर त्याला मिळाली, त्रिफलाची जर एखाद्या खेळाडूला केलं तर 500 रुपये रोशन म्हात्रे यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या एकूण आहे स्कोर कार्डवर 63. 63 रन्स ऑन द बोर्ड. ऑन स्ट्राईकला असेल उजेड आणि गोलंदाजी मार्कवर राहुल मॅन फ्रॉम उंबरडे. नाम तो सुना होगा, पाहूया राहुल काय करेल. सन्माननीय कमलाकर म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. लॉंग रनअपनी ऍक्शन जबरदस्त चांगला चेंडू डिलिव्हर झाला कव्हर मध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पण खरं तर अंडर 9च्या पूल मधला कलर हा खेळाडू आहे आणि चांगला इम्पॅक्ट त्यांनी दाखवला. ज्यात त्याचा पहिला चेंडू आपण पाहिला, त्याचे ऍक्शन म्हणा, तुम्ही त्याचा फॉलो थ्रू म्हणा, नंतर रिलीज ऑफ पॉइंट म्हणा, जबरदस्त. आणि त्याहीपेक्षा गती आणि खूप वर्ष आहेत क्रिकेटचे बाकी, असं आपण म्हणूया. सध्या घडतोय फटका चांगला, वाऱ्याच्या लाटांवर चेंडू झाला स्वार, चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. लवकरच होलीचा सण येतो. खूप साऱ्या शुभेच्छा आपण ऑलरेडी देऊया आपण होलीच्या. पण षटकार आला आणि तदनंतर धावसंख्या एकूण झाले स्कोर कार्डवर 70 धावा. सर्वाधिक रन्स या ठिकाणी पाहतोय. 3 विकेट्स गमावले, 70 धावा स्कोर कार्डवर आहेत. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न, कॅच उडाला परंतु सेफली लँडिंग. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला तटेर सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड शॉटने रिजन मध्ये चेंडू खरं तर झाला फील्ड. रन्स आली एक सिंगल. स्ट्राईक रोटेड. ऑन स्ट्राईकला आता असेल खेळाडू मुजावर. रोडे टीम मधून खेळणारा हा खेळाडू हा स्टायलिश हँडसम आणि खरं तर फार कौशल्य आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 1-2 इनिंग आम्ही पाहिल्यात. पाहूया या लीग मध्ये आपला कशा प्रकारे इम्पॅक्ट दाखवेल. ज्यार्थी आपण विचार केला तर निखिल मालीच्या टीम मध्ये तो आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट या ठिकाणी गोलंदाजी सुरू आहे. लोवा फुल टॉस आहे. सोपा चेंडू दिला, आक्रमक फटक्या. या ठिकाणी चेंडू चाललाय समोरच्या दिशेला, डाऊन द ग्राउंड, सीमा पार, षटकार. डबल 7 77 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या सत्रात खूप चांगली फलंदाजी सुरू आहे. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. पण अशा प्रकारचे चेंडू फेकणं गरजेचं आहे आणि गोलंदाजाला ठाऊक आहे राहुलला की आपण गती द्याल तर आपली दुर्दशा होणार आहे. तो चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं. फिंगर रोल्स केले, गती कमी दिली, खेळाडू फसला उजेर आणि तदनंतर मात्र डॉट बॉल आला. षटकातील चेंडू बाकी असतील एक शेवटचा. धावसंख्या स्कोर कार्डवर 77 आपण पाहतोय. पहिल्या सत्रासाठी फलंदाजी करत असताना टीम सुहांशू इंटरप्राइजेस संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय. चांगला चेंडू, बैठक फटक्या, डीप मिड विकेटला चेंडू चालला सीमा पार, चौकार.
पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या एकूण आपण पाहतोय पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 81 धावा. 82 धावसंख्येचं लक्ष प्रसन्न स्ट्रायकर्सच्या समोर ठेवलंय. या ठिकाणी निखिल माली अँड कंपनीला आपण पाहिलं सुहांशू एंटरप्राइजेस टॉस गमावल्यानंतर फलंदाजी वाट्याला आली. तदनंतर आपण विचार केला तर टॉस जिंकली टीम प्रसन्न स्ट्रायकर्सने क्षेत्ररक्षण निवडलं. निखिल आणि संजय ही ओपनिंगची जोडी. एकूण 21 धावांचं योगदान, 2 षटकार 1 चौकार निखिल मालीच्या बॅट मधनं. तदनंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला ओमकारने इम्पॅक्ट दाखवला. चांगली फलंदाजी, त्याच्या बॅट मधून देखील 21 रन्स आल्या, 3 चौकार 1 षटकार. तदनंतर मुजावरची चांगली बॅटिंग, ज्यार्थी रोडेचा हा गुणवान खेळाडू आपलं क्लास दाखवलं. 2 षटकार टोकले. साहिलने देखील मधल्या कालामध्ये 1 षटकार 1 चौकार. मिडल ऑर्डर बॅट्समन उंबरडेचा गुणवान खेळाडू. एकूण धावसंख्या आपण विचारात घेतली तर 81. 82 धावसंख्येचं लक्ष, येणारे 5 षटक 30 चेंडू आणि 82 धावांचं टार्गेट असेल. आवाजात करूया बदल, ऐकूया आवाज आपण ऋषिकेश कडू यांचा. हॅलो, धन्यवाद परवेश दादा. आता मात्र एक हाय स्कोर असणार आहे. चेसिंग साठी 82 धावांचं लक्ष असणार आहे प्रसन्न स्ट्रायकर्स यांच्या समोर. गोलंदाजी थोडीशी खराब झाली, सचिनकडनं अपेक्षा होत्या मात्र सचिनला यश नाही मिळालं. निखिल माळी विरुद्ध खेळताना किंवा उजेर विरुद्ध खेळताना चांगले मोठे फटके मारले गेले त्यांच्या बॅटमधना. तर स्कोर झालाय 81 धावा. विजयासाठी 82 धावांची गरज. काय चक्रव्यूह असणार आहे किंवा फलंदाजीची काय स्ट्रॅटेजी असणार आहे पाहूया. चालू सामना प्रसन्न स्ट्रायकर्स विरुद्ध सुहांशू एंटरप्राइजेस, एक हाय व्होल्टेजचा सामना. क्षेत्ररक्षण सजवायचंय. आता मात्र सचिनला जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. आपल्या संघाला जर हा डोंगरा इतका मोठा धाव संख्या जर पार करायची असेल तर. मात्र तेवढेच तगडे गोलंदाज देखील निखिल माळीच्या ताफ्यामध्ये आहेत. चांगली स्पेल असणार आहे गोलंदाजांची. पाहूया कोणाचा आवाज घुमणार आहे, प्रसन्न स्ट्रायकर्स की सुहांशू एंटरप्राइजेस. जर 82 धावांचा पाठलाग करायचा झाला तर प्रसन्न स्ट्रायकर्सला 16.44 रन रेटने धावा कुटाव्या लागतील प्रत्येक ओव्हरमध्ये. 6 चेंडू 16 धावा, 16.4 म्हणजे तुम्हाला 17 धावांचा एक टार्गेट ठेवावं लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. कारण की 5 षटक आणि मग 82चं लक्ष ठेवलं तर मग 16.40. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 17 रन्स करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मग 17 दुने 34 होतील, जवळपास 40. 2 षटकांमध्ये 40. सलगचे 3 षटकार किंवा सलगच्या 3 विकेटसाठी किंग मेकर सन्माननीय कमलाकर म्हात्रे, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत उंबरडे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जाऊया आपण ऐकूया आवाज ऋषी कडू यांचा. यस, जरूर. आघाडीच्या 2 षटकांमध्ये जर आक्रमण झालं तर सामना पाहायला फार मजा येईल. नक्कीच. एक मोठा बाहुबली फलंदाजी करतोय संदेश, विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत उंबरडेच्या. आणि आता मात्र उद्ध्वस्त होते दांडी गुल.
मुजावर पाहूया फलंदाजी करताना त्याच्या बॅटिंगना मोठे फटके पाहायला भेटलेच, मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज बाद करतोय संदेशला आणि यश प्राप्त करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच दुसरा कोणताही पर्याय नाहीये असं आपण म्हणूया, कारण की प्रत्येक चेंडू तुम्हाला हिट करावा लागेल. पण षटकाराच्या शोधात गेला होता अगदी पहिल्याच बॉलमध्ये संदेश, परंतु बॅटची इनरेज लागली असते व चेंडू आदलला. पण आता विकेटला फारसं महत्व तुम्ही देऊ नका, तुम्हाला प्रत्येक चेंडूवर आता हिट करणं गरजेचं आहे. षटकारांच्या तुम्हाला शोधात जावं लागेल, चौकारांच्या तुम्हाला शोधात जावं लागेल. पण या स्पर्धेचा आपण विचार केला तर रॉबिन राऊंड मेथड आहे. मग नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट विनर, लुजर अगेन्स्ट लुजर, तुमच्याकडे 2 चान्सेस आहेत. ही संधी फार मोठी आहे आणि निखिल मालीची टीमचा आपण विचार केला तर स्ट्रॉंग टीम वाटते, ज्या अर्थी या संपूर्ण स्पर्धेची चर्चा आणि खास करून निखिल मालीच्या या टीमची चर्चा सध्या सुरू आहे. नक्कीच एक गोलंदाजीचा मोठा आणि फलंदाजीचा मोठा ताप आहे त्याच्याकडे. उजेर गोलंदाजी मार्को. आता मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू, दुसरा धक्का, स्वतः सचिन कोळी परतणार तंबूच्या आसऱ्याला. एक भीमासारखा बॅट घेऊन उभा राहील आणि त्याच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन तो नक्कीच डिफेन्स करेल आपल्या संघाला. मला वाटतं की चांगले फलंदाज आहेत त्यांच्या तापात, पण जबाबदारी घ्यावी लागेल. नक्कीच आता मात्र आलाय मिलिंद भोईर भाई, धोनपडे संघटना बिलॉंग करणारा खेळाडू, चांगला फलंदाज आहे आणि चांगल्या मॅच काढून दिल्यात आपल्या गावासाठी. पाहूया या युपीएल मध्ये काय करतोय. अपील मात्र उंच केली जाते, पंचांवर दबाव टाकलाय आणि यश उचलून धरलंय त्यांचं अपील परतावं लागेल तंबूच्या दिशेने. पूर्णपणे ढासळला गेलाय प्रसन्न स्ट्रायकरचा बुरुज. कोणाला तरी लढावं लागेल, पावनखिंडीत उभं राहून लढलेल्या बाजीप्रभूंसारखं कोणाला तरी उभं राहावं लागेल आणि आपल्या संघाला पुढे न्यावं लागेल. कोण असेल तो महारथी, काय वाटतं परमेशदा? नाही पहा, ज्या अर्थी आपण विचार केला तर 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स, एक रनआउटची विकेट देखील आणि महत्वाचे खेळाडू बाद झालेत आणि मोठी धावसंख्या. अशा परिस्थितीमध्ये नवीन आलेला फलंदाज काय माइंडसेट त्याचा असेल, षटकाराच्या चौकारांच्या शोधात जाईल की डिफेन्स करेल, या पाहूया. यावेळेचा चेंडू शॉर्ट पिच जरूर होता, उजव्या यष्टीच्या बाहेर. बंटी म्हात्रे यांचा इशारा, वाईटचा इशारा आलाय. ही पहिली रन्स आले 3 विकेट्स नंतर, हे विकेट्स आले. उजेर मुजावर हे नाव आता सर्वांच्या चर्चेचं राहिलंय, ज्या अर्थी त्याची गोलंदाजी असेल, त्याची फलंदाजी असेल, चांगलं खरं तर ऍक्शन देखील आहे, चांगली गोलंदाजी आपण पाहतो. कॅचची संभावना, परंतु सेफली लँडिंग, फिल्डर पासून थोडासा दूर राहिला चेंडू. रन्स आले एकूण 2, धावसंख्या एकूण पाहतो स्कोर कार्डवर 3 धावा. हा पहिला खेळाडू आहे की ज्यानं आपला अकाउंट ओपन केलंय. 3 धावा स्कोर कार्डवर, 1 वाईटची रन्स, 1 दुहेरी फटका, 3 विकेट्स गमावल्यात. राईट मोर द विकेट विलेजन कडून उजेर मुजावर. चांगला खटकेला पॉइंट, या ठिकाणी जरूर क्षेत्र निवडलाय, सुईमधून धागा होवा ना अशा प्रकारचा फटका होता. प्रॉपर गॅप सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट असताना रन्स आले एकूण 2 आणि या 2 धावेने धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 5 धावा धाव फलकावर. या सत्राच्या आधी आपण रिक्वायर्ड रन रेटचा विचार करत होतो की 16.40च्या गतीने जायचा, परंतु काहीसा पिछाडीवर राहिला, ज्या अर्थी त्यांचे विकेट्स गेलेत आणि मग अक्षरशः टीम बॅकफूटवर आल्या. आणखीन 1 विकेटची संभावना आहे का, परंतु चेंडू उंच हवेत उडाला आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खेळाडू आपण पाहतो उपेंद्र म्हात्रे.
यंग टॅलेंट आहे आणि पार रनिंग खूप कमालीची होती. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यात यश आलं. पहिलं षटक संपलं आणि रन्स स्कोर कार्डवर आपण पाहतोय 7-3. 82 धावांचं पाठलाग करत असताना टीम प्रसन्न स्ट्रायकर्स. संधी देऊया आपण डीजे मास्टर. गोलंदाज सतीश कोपरोली गावातून ग्रामीण गटातून खेळणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. खर तर खूप चांगले ऍक्शन आणि खूप मेहनत असं आपण म्हणूया. बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव राहिलेला खेळाडू सतीशला आपण पाहतोय. अनेक स्पर्धांमध्ये सतीशला आम्ही पाहिलंय. उंबरडे विभाग खर तर संघटनेतून खेळणारा हा खेळाडू आणि कोपरोली टीम मधून ग्रामीण गटातून खेळणारा हा खेळाडू ज्याची निवड आपण पाहतोय सुयांशू इंटरप्राइजेस या फ्रँचाइज टीम मध्ये उंबरडे विभाग प्रीमियर लीग साठी झाले. आयकॉन बॉलरच्या भूमिकेत शॉर्ट पिच चेंडू होता. पाप फटका या चेंडूवर यायलाच पाहिजे होता परंतु चेंडू निघून गेला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आला. पण मोठ्या धावसंख्येचं हे प्रेशर असतं. मोठी धावसंख्या जेव्हा तुम्ही चेस करत असताना तेव्हा मानसिक दडपण असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमचे विकेट सुरुवातीचे गेले 2 ते 3 मग अधिक प्रेशर. ज्याप्रमाणे या मॅच मध्ये आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल. पण तो सर्वांना ठाऊक आहे मॅच होती ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका. टार्गेट सेट केलं होतं तेव्हाच्या घडीतील 434 सर्वाधिक रन्स बनवल्या होत्या आणि अवघ्या 3 तासामध्ये तो रेकॉर्ड ब्रेक केला होता साऊथ आफ्रिकेने. खास करून हर्षल गिब्सची बॅटिंग तुम्ही पाहिली असाल आणि त्या रन चेस केल्या होत्या. असं नाहीये की हाय टार्गेट चेस झाले नाहीत. कित्येक वेळा आपण पाहिलंय की मोठी धावसंख्या लवकर चेस होते कारण की त्या मॅच मध्ये तुमच्याकडे पर्याय नसतो. मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतात आणि मग विकेटला जास्त व्हॅल्यू नसते. परंतु या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर आघाडीचे विकेट्स गमावल्यानंतर संघ थोडा अडचणीत आलाय. प्रसन्न स्ट्रायकर्स इथून त्यांना पुढे जायचं असेल सामना जिंकायचा असेल तर किमान एक षटक 30-35 आता म्हणावं लागेल. ज्या अर्थी एक षटक आपण 20 राहुल म्हणत होतो आता एक षटक 30 यायला पाहिजे. रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर 20च्या पलीकडे आता पोहोचलाय. 20.86 20.86चा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा धावा चेस होणं थोडंसं कठीण आहे. अनेक रेकॉर्ड्स आहेत परंतु ती मॅचचा विचार केला ना तर आदल्या रात्री हर्षल गिब्सने थोडी पार्टी केली होती. तो एक वेगळ्या मूड मध्ये होता आणि अशी धुलाई केली होती ना ऑस्ट्रेलियाची की त्या धावा चेस केल्या त्यांनी आणि बाउचर देखील होता चांगला. स्मिथ देखील होता त्या मॅच मध्ये. त्याची देखील बॅटिंग चांगली राहिले. जबरदस्त सामना खरं तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता तो. यावेळी देखील पॉइंट रिजन मध्ये सिंगल डब्बासला आता महत्व नाहीये. सिंगल आले आणि फारसं काही हाती लागणार नाहीये. मॅच एकतर्फी कदाचित होते की काय. नक्कीच आता मला असं वाटतं प्रसन्न स्ट्रायकरच्या फलंदाजांनी लक्षातच नाही ठेवायला पाहिजे. आता त्याला सुरू व्हायला पाहिजे भाई. चालू करा थांबायचं नाही तुम्हाला. एक वेळ अशी येईल कदाचित तुम्ही लक्षापर्यंत पोहोचलेले असाल. सुरुवात तर करा. एखादा मोठा फटका तुमचं मनोबल वाढवेल. नक्कीच कुठेतरी तुम्हाला कमबॅक करावा लागेल. अजूनही वेळ गेलेली नाहीये परमेशदा. नक्कीच तुम्ही पोहोचू शकता आपल्या लक्षापर्यंत परंतु माइंड मधनं काढून टाका की तुम्ही पोहोचू शकत नाहीये. परंतु नक्कीच गोलंदाजी चांगलीच स्वार झाले वेगावर. नक्कीच यावेळेस देखील ज्या अर्थी तुम्ही म्हणत होता की सुरुवात करणं गरजेचं आहे आणि हा चौकार आला. संधी देऊया आपण डीजे साठी.
इंडियन टीमने जिंकला. अनेक बरेचसे रेकॉर्ड्स आहेत की मग 4 ते 5 तास लागतील जर सर्वच रेकॉर्ड्स आपण सांगायला गेलो तर. या ठिकाणी चेंडू हवेत, टप्पा सीमा पार, चौकार. चौकार जरूर आलाय परंतु केलं गेलंय. सर्वांची इच्छा होती की विभाग प्रीमियर लीग आहे, दमदार आयोजन व्हायला पाहिजे आणि लाईव्ह टेलिकास्ट होणं गरजेचं आहे. परंतु यावर्षी आपण लाईव्ह टेलिकास्ट ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. बिग ट्रॉफीज चमचमताय, चषक भुरल पाडतायत. त्यांच्या समवेत दिली जाणारे कॅश प्राइज फर्स्ट प्राइज साठी 20,000 रुपये, सेकंड प्राइज साठी 10,000 रुपये आणि स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी एका खेळाडूसाठी हे स्वप्न निश्चित त्याचं साकार होईल. पण सध्याच्या घडीला व्यायामाची फार आवश्यकता आहे राहुल. आणि मग जर ही स्पोर्ट्स सायकल मिळाली तर मग नियमित व्यायाम देखील होईल. तदनंतर बॅट्समन बॉलर क्षेत्ररक्षकासाठी देखील बिग ट्रॉफीज आहेत. आणि खास करून जर आपण विचार केला तरी खेळपट्टी खूप चांगली रोलिंग केले, मेहनत घेतले आयोजकांनी. तदनंतर दत्तगुरु स्पोर्ट्स आमचे मित्र बबलू म्हात्रे वडाव या शॉप मधून कलरफुल जर्सीज, ब्रँडेड जर्सीज खरं तर या लीग साठी आपण पाहतोय. नक्कीच चांगलं आयोजन आहे. गेली 2-3 वर्ष उंबरडे प्रीमियर लीग चालू आहे, परंतु आम्हाला कधीतरी लाईव्ह खेळावं भेटेल या आशेत प्रत्येक खेळाडू होता आणि आज हे स्वप्न प्रत्येक खेळाडूचं पूर्ण झालंय. आयोजकांचं अभिनंदन असेल की एवढं चांगलं आयोजन केलंय की नाव ठेवायला जागा नाही आहे. संघाची धावसंख्या होती 29 धावा. चांगलं आयोजन केलंय, चांगलं स्टेज, युट्यूब लाईव्ह, सुमधुर आवाज समालोचक परमेश दादाचा उपलब्ध केलाय आपल्यासाठी. तसेच युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करणारा आर्यस लाईव्ह राहुल म्हात्रे. चांगलं नियोजन. रिटायर्ड ओके. यावेळी खेळाडू रिटायर्ड झाला आणि नवीन खेळाडू राज कडू मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज उपेंद्र म्हात्रे साठी विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 100 रुपयाचा प्रत्येक विकेट साठी कॅश प्राइज असणार आहे. अर्थातच पिंट्या यांच्याकडून हे कॅश प्राइज आलंय. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. सामना एकतर्फी सध्या सुरू आहे. ज्यार्थी सुयांशू इंटरप्राइजेसची फलंदाजी असेल, त्यांची गोलंदाजी असेल, मग त्यांचं क्षेत्ररक्षण असेल. 29 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो. आणखीन एक चेंडू डॉट बॉल जो पाहायला मिळालाय. सध्या चर्चा सुरू आहे खरं तर या आयोजनाची आणि मागच्या 1 महिन्यापासून आयोजनाची चर्चा सुरू होती या विभागामध्ये की यावर्षीचा ऍडिशन कशा प्रकारचा असेल, यावर्षीचं सत्र कशा प्रकारचं असेल, कशा प्रकारचं आयोजन असेल, कशा प्रकारच्या जर्सीज असतील, कोण स्पॉन्सर्स असेल, कशा प्रकारच्या ट्रॉफीज असतील, मालिकावीरसाठी काय असेल, स्पर्धा लाईव्ह असेल की नाही. परंतु आयोजकांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय असं आपण म्हणूया. नक्कीच या बजेटमध्ये आम्ही काय काय करू शकतो हे याचं चोख उत्तर त्यांनी दिलंय. आणि नवीन आयोजक आहेत परंतु वाटत नाही यांचं आयोजन नौकं आहे. नाही, ज्या अर्थी सूरज लीड करतोय, सूरजला सर्व काही ठाऊक आहे कारण की वेल बजेट त्यांनी या ठिकाणी सादर केला. सूरज आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराचं आपण कौतुक करूया. आणि यंग पिढी आहे, उभरते सर्व खेळाडू देखील आहेत, उभरते आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काही वर्षांमध्ये मोठी स्पर्धा देखील या मैदानावरती आपण या विभागामध्ये पाहणार आहोत. खरं तर त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पहा, क्रिकेटचा वेळ असा आहे ना, मग उन्हाळा असो, पावसाला किंवा मग थंडीचे दिवस, ऋतू कोणताही असू द्या, क्रिकेट थांबत नाहीये. आजकाल पावसाळ्यामध्ये आपण रब्बल बॉल क्रिकेट पाहतोय
आणि थंडीच्या दिवसात तर क्रिकेट खेळायला अधिक मजा येते, परंतु सध्याच्या घडीला टेम्परेचर हाय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आयोजन भन्नाट आयोजन आहे. शॉर्ट पिच चेंडू राज कडूचा फटका फसला, परंतु चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. नक्कीच मॅच झाल्यानंतर यायचंय अजय ठाकूर. या कॅच साठी तुमच्यासाठी कॅश प्राइज आहे पिंटेकडनं 100 रुपयाचं. सामना झाल्यानंतर तुम्ही समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि तुमचं बक्षीस घेऊन जायचंय. वळूया सामन्याकडे. राज काय करतोय? कमीत कमी अंतर तरी कमी करा. हारण्याचं पराभवाचं अंतर कमी करू शकता. नक्कीच तुमचा इम्पॅक्ट पडेल पुढच्या सामन्यावर. खचून जाऊ नका. मला एक घटना आठवते दादा. एक माहूत म्हणजे कोण? जो हत्तीला पाळणारा असतो. तो माहूत एक हत्तीचा पिल्लू घेऊन येतो. त्याला जंजिराखाली पूर्ण बांधून ठेवतो त्याचे पाय. तो हत्तीचा पिल्लू खूप प्रयत्न करतो सोडवण्याचा. जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो, परंतु या धावा किती आहेत पंच? 3 धावा. तो जीवाच्या आतंकाने प्रयत्न करतो साखळी तोडण्याचा, परंतु तो तोडू शकत नाही कारण त्याच्या हिशोबाच्या बाहेर असते ती. तो हत्ती मोठा होतो पण नंतर तो प्रयत्न करायचा सोडून देतो कारण त्याच्या डोक्यामध्ये त्यांनी बिंबवलेलं असतं की मी हे करू शकत नाही. तर अशी कुठली गोष्ट नसते जोपर्यंत तुम्ही मनात बिंबवता की हा मी करू शकतो, तर तुम्ही कुठलीही गोष्ट पॉसिबल करू शकता. वळूया सामन्याकडे. धावा झाल्यात 41. 41 धावा. अद्यापही अर्ध्याच धावा पूर्ण झाल्यात आणि षटक असणार आहे 4थ्या प्रगतीपथावर. नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट विनर अशी लढत या ठिकाणी होणार आहे. चालू मॅच मध्ये खरं तर एकतर्फी लढत ज्या अर्थी आपण सामना पाहतोय सुवांशू इंटरप्राइजेसच्या विरोधात टीम या ठिकाणी प्रसन्न स्ट्रायकर्स. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा आणखीन एक चेंडू फेकावा लागेल. या संपूर्ण मॅच मध्ये दबदबा राहिलाय टीम सुवांशू इंटरप्राइजेसचा. मग फलंदाजी असेल त्यांची गोलंदाजी असेल कमालीची मॅच त्यांची राहिलंय. नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट विनर. फार मजा येईल पुढच्या लढतीमध्ये ज्या अर्थी पहिली मॅच जिंकली 7 असरा वॉरियर्स या टीमने. 7 असरा वॉरियर्सच्या विरोधात ह्या मॅच मधला विनर टीम अर्थातच हनुमानजी नाईक सरांचा इशारा आलाय. चौकार. 4 धावेने धावसंख्या या ठिकाणी स्कोर कार्डवर एकूण पाहायला मिळत आहेत 45 धावा धावफलकावर. षटक संपलंय 4थं. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 45 धावा स्कोर कार्डवर येणारे. 1 षटक बाकी आहे आणि आता करायचे एका षटकामध्ये 37 धावा. 6 चेंडू आणि 37 धावा आल्या ना की मग मला आठवण होते करण मडवीची. ज्या अर्थी क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल हा शब्दच नाहीये मित्रांनो. करण मडवी गावडेवी गावठांचा उभरता सितारा लेफ्ट हँडेड स्टायलिश बॅट्समन मित्रांनो. 37 चेस केल्या. क्रिकेटचं स्टँडर्ड किती वाढलंय. काल आयकॉनच्या भूमिकेत पेन नगरीमध्ये करण मडवीला आपण पाहिलंय, परंतु 38 धावा चेस केल्या करण मडवी. सल्यूट आहे तुला. 4 जबरदस्त. पण एखाद्या खेळाडूने मॅच सोडली असती, चेंडू डिफेन्स केले असते, परंतु त्या खेळाडूने चेंडू डिफेन्स केले नाहीये. त्याला ठाऊक होतं एखादा खराब चेंडू मिळाला की मला फक्त एका खराब चेंडूवर आक्रमण करायचा, बाकीच्या चेंडूवर मी आक्रमण करणारच आहे. ज्या अर्थी तुम्ही एक छोटीशी गोष्ट तुम्ही ऐकलीत, पण त्या हत्तीला असं वाटत होतं की आता मी हे काहीच करू शकत नाहीये, इम्पॉसिबल आहे. परंतु तो मोठा झाला, त्याची शक्ती वाढली होती, त्यांनी सहज त्याला ती साखळी तोडता आली असती. इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. परंतु तुम्ही तुमच्या जीवनात किंवा क्रिकेटमध्ये सर्व काही हरून बसाल ना, तेव्हा मॅक्सवेलची ती इनिंग आठवा. फार काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया 94% प्रेडिक्शन असं होतं की ऑस्ट्रेलिया पराभूत होईल. मॅक्सवेलची इंजरी, तो दुखापतग्रस्त होता, परंतु त्याने आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी इंजर्ड होतो, परंतु मी नाटकं देखील तेवढंच करत होतो. मला फसवायचं होतं अफगाणिस्तानला आणि ते त्याच्या पॅडवर चेंडू फेकत होता की तो त्याचा स्ट्रॉंग पॉइंट आहे.
200 धावा वैयक्तिक सामना जिंकवला आणि टीम क्वालिफाय झाली आणि ती ट्रॉफी देखील जिंकली. आणि त्या ट्रॉफीचा खरा हकदार मित्र असं म्हणेल की ती अफगाणिस्तानची मॅच आणि खास करून ग्लेन मॅक्सवेल वॉज स्विच हिटचा बेताज बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं. मॅच कडे जाऊया. मॅच एकतर्फी आहे. प्रेक्षकांना देखील फार मजा येत नाहीये, परंतु हा सामना खूप काही मित्र असं म्हणेल की शिकवून जाणार आहे. टीम खास करून प्रसन्न स्ट्रायकर्सला तुमची बॅटिंग ऑर्डर जर स्ट्रॉंग असेल तर मग तुम्ही क्षेत्ररक्षण निवडा आणि तुमची गोलंदाजी जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही फलंदाजी निवडा. कंपल्सरी चेसिंग या रूल प्रमाणे तुम्हाला प्रथम जर बॅटिंग करताय मग एका धावेचा तुम्हाला बोनस आहे हे देखील विसरू नका. पूर्वी सामना बरोबरीत सुटला टॉसवर विन दिला जायचा. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. कुठे होत्या शूज, कुठे असायची ट्रॅक, कुठे असायचा टी शर्ट. आजकाल 5,000चे शूज, 1000चा टी शर्ट, ट्रॅक, खेळाडू सगळे स्टाईलिश झालेत. पूर्वी सिंपल क्रिकेट असायचं, परंतु सध्याच्या घडीला क्रिकेट फार पुढे गेलाय. नक्कीच एक खेळाडू स्वतःवर नक्कीच क्रिकेटसाठी 2,000 रुपये खर्च करतोय. एवढा स्टँडर्ड वाढलाय आपल्या क्रिकेटचा, ग्रामीण क्रिकेटचा. आणि चांगलंय, हे वेळ आहे आम्हाला, हा नाद आहे आमचा आणि त्याच्यासाठी आम्ही खर्च करूच. सामना जिंकलाय. या ठिकाणी जर आपण विचार केला तर टीम सुवांशू इंटरप्राइजेस या फ्रँचाइज टीमने पहिली लढत जिंकलं. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक प्रसन्न स्ट्रायकर्स. नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट विनर. मॅन ऑफ द मॅच उजेर मुजावर सामनावीर. 6 चेंडूमध्ये ज्याच्या बॅट मधून 21 रन्स आले आणि गोलंदाजी करत असताना 7 रन्स खर्च करून त्याला विकेट मिळाले 2. प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच उजेर मुजावर. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी लाडके आयोजक विशाल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया उजेर मुजावर. वेल प्लेड उजेर. खरं तर खूप चांगली बॅटिंग आणि खूप चांगली बॉलिंग. पहिली मॅच थोडं प्रेशर होतं का? हो नक्कीच थोडा प्रेशर होतं माझ्यावरती, कारण मी यंदा एवढा टचमध्ये नाही आहे. पण टीमचा सपोर्ट आणि माझा भाऊ अब्रार मुजावर यांचा सपोर्ट म्हणून ही पारी आलेली आहे. आणि मेन म्हणजे सचिन दादा यांनी मला नेहमी होप्स देत आहे तो, आणि निखिल दा कॅप्टन